श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे. आणि आजचा आपला बोलू ना तुम्हाला की माझा प्रवास असा आहे की पहिलाच हा ब्लॉग आहे महाराष्ट्रामधला आणि मुंबईच्या बाहेरचा. पहिलाच आपण पुण्यनगरी अक्कलकोट भूमीमध्ये पोहोचतोय स्वामी समर्थांच्या चरणाशी. त्याचा मानस असं होतं की मी स्वामींना बोललो होतो की जर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मी तुमच्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या चरणाशी येईल. आणि आज तो योगायोग आलाय. खूप सुंदर प्रवास झाला. मुंबई ते सोलापूर ज्या एक्सप्रेसने आलो त्याची माहिती तुम्हाला दिलीच आहे. आता अक्कलकोटमध्ये आपण पुढे पुढे फिरणार आहे त्याची माहिती पूर्ण सविस्तर देतोय. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला. नमस्कार, महाराष्ट्र आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगराज स्वामी समर्थांच्या महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या पहिल्या प्रवासाला सुरुवात करतोय. जो आपला यूट्यूब चॅनलचा पहिला प्रवासी स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटी निवासी आहे. चला तर सुरुवात करूया प्रवासाला. सर्वात पहिला आपण खंडोबा मंदिरात पोहोचतोय, जिथे स्वामी समर्थांचं पहिलं पदस्पर्श ह्या भूमीला पावन झालं. त्या खंडोबा मंदिराचा दर्शन घेऊन हे आपल्या ब्लॉगला सुरुवात. इकडे बाबा आहेत, तेही आपल्या 10 रुपयाचं फळ विकतायत. इकडे आई आहेत. या दोघांकडून एकच फळ घेतोय आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन ह्या प्रवासाला सुरुवात करतोय. स्वामींच्या पूर्णिमेमध्ये आपण आलो आहे आणि हा खंडोबा मंदिर सुंदर मूर्ती फोटोच पाहतो तुम्ही. हे स्वामींचं आहे. आणि या काकाने आपल्याला विनंती म्हणजे हे दिलं की तुम्ही फोटो घेऊ शकता. हे काका आहेत, मंदिरामध्ये असतात. ते इथे खंडोबा मंदिर जिथे स्वामींनी पहिलं पदस्पर्श ठेवलं, आगमन स्थान म्हणजे हे स्वामींनी इथेच वास्तव्य केलं होतं पहिलं. आणि आज आपलं योगायोग सुंदर आहे की हा पवित्र भूमीमध्ये ह्या महाराजांच्या पादुका आहेत. महाराज पादुका घेऊन गेले ते खूप छान आहे. बघा, गर्दी कमी आहे. सकाळी सुंदर दर्शन मिळते आपल्याला. श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या कीर्तन देतात काय का. महाराज जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ह्या खंडोबा मंदिरात पहिला वास्तव्य केलं महाराजांनी. त्याच्यानंतर पुढचं अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. तर आपण ही सुरुवात त्या पुण्यनगरीमधूनच करतोय. मंदिराला गोल प्रदक्षिणा घालून सुरुवात केली आपण. अक्कलकोटमध्ये प्रवेश करता तुम्हाला पहिला लागेल ते खंडोबा मंदिर, जिथे स्वामींनी पहिलं आगमन केलं ते मंदिर. अगदी चालत आला ना तुम्ही, बस स्टॉप पासून जवळच आहे. हा पुढे बालाप्पा मंदिराला जायचं आहे आणि हा इकडचा रस्ता जो आहे हा आपला बस स्टॉपवरून आलेला रस्ता आहे. काकाने सुंदर गाईड केलं. अंबाबाई मंदिर म्हणजे तुळजाभवानी मंदिर आहे इथेच बुधवार पेठ मध्ये, त्याचं दर्शन घ्यायचं काकाने सांगितलं. नक्की भेटूया. सर्वांना 15 ऑगस्ट निमित्ताने लाख शुभेच्छा. आजचा आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या निमित्तानेच आपण पोहोचतो आज अक्कलकोटी निवासी स्वामी समर्थांच्या चरणाशी. चला तर प्रवासाला सुरुवात करतोय आपण. महाराजांचं समाधी मंदिरकडे जाताना अशी दुकानं लागतील तुम्हाला. छानपैकी दुकान आहेत आणि गर्दी आहे. कसं दर्शन होतंय काय ते आपण पाहूया. खूप गर्दी आहे. सुट्टी असल्या कारणानं बघूया कसं काय होते पुढचा प्रवास.
स्वामी समर्थ महाराजांची समाधी मंदिर आहे. खूप गर्दी असल्यामुळं दर्शनाची शक्यता आपण बघूया. इथे तुम्हाला भक्तगण दिसतील. प्रत्येकजण आपला हृदयात स्वामींचं नाम जप करत इथपर्यंत पोहोचतो आहे. लाईन गर्दी आहे, त्यामुळं बघूया दर्शनाची शक्यता कशी काय आहे ती. आणि इथे तुम्ही आला तर अभिषेक वगैरे तुम्हाला करता येतं. हे स्वामींचं समाधी मंदिर आहे. असं स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करता येतो. सगळे अभिषेक पूजा करतात. आणि पुढे आहे चोलोपा महाराजांचं घर, चोलोपा महाराज वाडा. छानपैकी अभिषेकासाठी मूर्ती आहे स्वामींची. आणि आपली गर्दी तुम्हाला दिसते. हा स्वामींचा समाधी मंदिर. आज एवढी जबरदस्त गर्दी असून ह्या दादांनी ओळख नसताना मला आवाज दिला आणि आज महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घडवलं. दादांचा खूप खूप मोठा आभारी आहे. दादा, आपलं नाव काय? श्यामराव पाटील. श्यामराव पाटील साहेब, बरोबर तुमचे लाख लाख धन्यवाद. आणि महाराजांच्या चरणी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. आपण प्रवेश करतोय चोलोपा महाराजांच्या घरी. हे चोलोपा महाराजांचं घर आहे. चोलोपा महाराजांचा वाडा. दादाने आपला शुभ आशीर्वाद दिलाय. महाराजांच्या कृपेने आजचा प्रवास खूप सुंदर होतोय आपला आणि खूप समाधान वाटतंय. एवढी गर्दी असूनही आज आपल्याला महाराजांची खूप मोठी कृपा आहे की आपल्याला सुंदर दर्शन मिळतंय. खूप सुंदर गर्दी आहे. एवढी गर्दी आहे ना, बस रे बस. आपण वाड्यामध्ये आलोय आणि इथे स्वामींच्या ओरिजिनल पादुका आहेत. आणि पादुकांविषयी पूर्ण चोलोपा महाराजांच्या वाड्यामध्ये आलोय आणि इथे पूर्ण आपल्याला माहिती देतात. आपले दादा आहेत, ते तुम्हाला वेदांत गुरुजी म्हणून आहेत, ते आपल्याला सुंदर माहिती देतात. आपण भेटूया त्यांना. श्री स्वामी समर्थ. हा संपूर्ण चोळाप्पा महाराजांचा वाडा आहे. या वाड्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य केलेले ठिकाण आहे. मी चोळाप्पा महाराजांची 6वे वंशज. हे समोर जे दिसतात ते स्वामींनी वापरलेले चंदनाची पादुका आहेत. समोर जे दिसतंय साईडला स्वामींनी वापरलेला दंड आहे. संपूर्ण या वाड्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य करून 1878 साली समाधी घेतलेली आहे. स्वामींनी अंगणातली जी विहीर बघितला ते 80 फूट खोलवर त्याला पाणी नव्हतं. स्वामींनी उतूर लघुशंक केल्यावर नाशिकच्या कोशावर तीर दक्षिण गंगा म्हणून पाणी आणलेले स्वामी. वाड्याच्या बाहेरच्या बाजूला औदुंबराचं झाड आहे. स्वामींनी दगडी गोट्या खेळता खेळता लावलेलं झाड आहे. आपण स्वामींच्या समाधी मठात गेला तर डाव्या बाजूला स्वामी झोपाची पलंग आणि गादी ठेवलेली आहे. साईडच्या बाजूला एक बिल्डिंग बांधलेली आहे. तिथं स्वामीचे कपिला म्हणून गाय, तिथे गायची समाधी बांधलेली आहे. हा पूर्ण वाडा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. वाड्यामध्ये विहीर 80 फूट खोल विहीर चोळप्पा महाराजांनी मारली. त्या विहिरीला पाणी लागलं नाही, तेव्हा चोळप्पा महाराजांनी स्वामींना म्हणाले, महाराज काही करून माझ्या घरी गंगा आणा. तेव्हा स्वामींनी लघुशंका करून नाशिकचं त्र्यंबकेश्वर कुशार तीर दक्षिण गंगा म्हणून आणले. हे जे गुरुजी बसलेले चोळप्पा महाराजांचे 6वे वंशज वेदांत विद्याधर गुरुजी पुजारी, हे स्वामींनी वापरलेले रक्तचंदन खडाव आहे. तो स्वामींचा राजदंड. या वाड्यामध्ये स्वामी 21 वर्ष वास्तव्य करून स्वामींनी 1878 मध्ये समाधी घेतली. तेव्हापासून रोज समाधी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
की मला म्हणजे बघा कसं भावनिक होऊन महाराजांनी कसं रूपाने बाबांच्या हातातून मला हा नारळाचा प्रसाद मिळतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 15 ऑगस्टची एवढी गर्दी असून मला कधी वाटलं नव्हतं का महाराज मला एवढं योगायोग देतील. आणि आज खरोखर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन जाण्याचं बाबांना काय वाटलं काय माहिती, बाबांनी मला महाराजांचा अंगारका आणि हा नारळाचा प्रसाद देतात, त्याच्यापेक्षा पुण्य माझ्या आयुष्यात कधी येणार नाही. श्री स्वामी समर्थ. ही स्वामींनी खोदलेली वीर, आज त्याच्यामध्ये पाणी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड आहे. एजेड लोक कसं काठी स्टिक वगैरे पकडतात तसं स्वामीला पकडायचे. हा गणपती स्वयंभू आहे. माझे पंजोबा होते, पंजोबांनी स्वामींच्या समाधीची 21 वर्ष सेवा केली. पंजोबांना दृष्टांतून हा गणपती निघालाय. ह्याची जी सोंड आहे ही डावी पण नाही आणि उजवी पण नाही, वरदमुख आहे. हा कायम वरदान देतो आपल्याला. ह्या खांबाला स्वामी टेकून बसायचे. आणि वर जो फोटो लावला ब्लॅक अँड व्हाईट तो स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे. स्वामींच्या राईट साईडचे जोडप्पा महाराज त्यांचा हा वाडा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालू केला. श्री स्वामी समर्थ. खूप मोठा योगायोग आहे आज. एवढी गर्दी असून ऋषिकेश गुरुजींनी आज सुंदर माहिती दिली आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या ग्रोथसाठी गुरुजींनी एवढी सुंदर माहिती दिली की हा माझा म्हणजे अक्कलकोटचा पहिला ब्लॉग आहे. आणि पहिल्या ब्लॉगमध्ये गुरुजींनी कुठल्याही प्रकारचा हावदेव न करता सुंदर माहिती दिली. आणि त्यांनी पहिला सांगितलं की तुम्ही 5 मिनिटं थांबा, तुम्हाला वेळ देतो आणि व्यवस्थित माहिती घ्या आणि व्यवस्थित माहिती युट्यूबला टाका. गुरुजी तुमचे लाख लाख धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. इथून पुढे निघतो आपण वटवृक्ष मंदिर. स्वामींचं वटवृक्ष मंदिर करायचं आपल्याला. अशा मेन बाजारपेठेतून आपण निघतो आता. आणि आजचं जे योग आहे तुम्हाला एवढं सांगतो, एवढी गर्दी असून पण सगळे ठिकाणी दर्शन एवढे सुंदर झालेत ना, मला खूप सुंदर दर्शन झालेत. आता पोहोचलो आपण वटवृक्ष मंदिरामध्ये. स्वामीचं वटवृक्ष मंदिर. एक खूप सुंदर फोटो जास्त एरियाला असतात. आणि हा स्वामींच्या परिसरातला दर्शन वटवृक्ष मंदिर. गर्दी होती आतमध्ये थोडंसं मंदिर करायला मिळालं. खूप जबरदस्त गर्दी आहे. आपण महाप्रसादाचा विचार सोडतोय कारण का 4 ते 5 तासाची लाईन आहे आणि वेळ कमी आहे आपल्याकडे. आता परत मला सोलापूरला वस्तीला जायचं आहे कारण सोलापूरला आपण रूम घेतले. त्या कारणाने जेवण बाहेरच करूया. आणि एवढी खूप गर्दी आहे ना, तुम्हाला मी दाखवतो आता व्हिडिओ त्याच्यातून किती गर्दी येते. अफाट गर्दी आहे म्हणून हा डिसिजन चेंज करतो कारण आपला पुढचा प्रवास करायचा आहे, सोलापूर एक्सप्लोर करायचं आहे. त्यामुळे मी काय महाप्रसाद नंतर आपण कधीतरी बघूया. प्रचंड गर्दी आहे. आज सुट्टी आहे त्यामुळे ही गर्दी आहे. 3 ते 4 तासाची लाईन आहे. त्यामुळे हा डिसिजन मी चेंज करतोय. ठीक आहे, महाराजांनी जे आपलं पाहिजे ते दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं.
जाता ते त्यांनी ट्रस्टीसाठी दिलेल्या गाड्या, दोन्ही गाड्यांचा नंबर आणि दोन्ही गाड्या होत्या.